राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूया छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच साऊथकडील महत्त्वाचे जे कांदा मार्केट आहेत यामध्ये बेंगलोर हैदराबाद येथील तसेच उत्तरेकडील महत्त्वाचा कांदा मार्केट दिल्ली आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक 3 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज इथे कांद्याच्या दरामध्ये नेमका काय बदल हा झालेला आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो जसं की काल आपण व्हिडिओ बनवला होता सविस्तर की आजपासून म्हणजे सोमवारपासून कांद्याच्या दरामध्ये हळूहळू सुधारणा होण्याचे चान्सेस आहेत. बाजारभाव बदलू शकतात. आवक जर मापात राहिली तर कांद्याचे दर आपल्याला आजपासून चांगले दिसू शकतात असं आपण काल हे सांगितलं होतं आणि त्याचा प्रत्यय हा आज काही मार्केटमध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो भाव कुठे कमी झालेले नाहीत. आवक वाढलेली आहे काही ठिकाणी परंतु भाव कमी झालेले नाहीत. परंतु काही ठिकाणी मात्र भाव सुधारलेले आहेत. तर माझा बळीराजावरती अशीच आपल्याला योग्य ती माहिती ही मी देत असतो. मित्रांनो माझा बळीराजावरती कधीही आपल्याला चुकीची माहिती ही दिली जाणार नाही. आपण निर्धास्त राहा आणि माझा बळीराजाला जॉईन व्हा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहितीची आपल्याला इथे नक्कीच इथून पुढे ही दिली जाणार आहे. तर मित्रांनो पाहूयात आजची परिस्थिती. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून सुरुवात करूयात. लासलगाव येथे आज 596 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला. 700 रुपयापासून 2525 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदा 2125 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेला आहे. मित्रांनो लासलगाव येथे कांद्याचा दर आज थोडासा सुधारलेला आहे. जास्त नाही परंतु थोडासा दरामध्ये आपल्याला हलकीशी सुधारणा लासलगावी ही दिसून आलेली आहे. आता मित्रांनो लासलगावच्या किंवा आपल्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी उत्तरेकडून बऱ्यापैकी असते. तर आता दिल्ली आझादपूर मंडी उत्तरेकडील महत्त्वाचं मार्केट आहे. तर तिथे नेमकी काय परिस्थिती आहे ती आता आपण पाहूयात. मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडी येथे आज पुणे येथील सुपर कांदा 2900 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर मध्य प्रदेशचा सुपर कांदा 2900 ते 3100 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर कुचामनचा सुपर कांदा 2500 ते 2900 रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली आझादपूर मंडी येथे कांदे विकलेले आहेत. दिल्ली आझादपूर मंडी येथे 1 रुपया किलो मार्केट आज टाईट झालेला आहे. सुधारणा 1 रुपये किलोची मार्केटमध्ये झालेली आहे. मित्रांनो श्रावण महिना हा उत्तरेकडे चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये मार्केटमध्ये 1 रुपया सुधारणा म्हणजेच मोठी गोष्ट ही यावर्षी म्हणावी लागेल. जसं की मी आपल्याला सांगितलं होतं की श्रावण महिना चालू झाल्यानंतर कांद्याच्या दरावर दबाव हा दिसून येत असतो. परंतु हे वर्ष वेगळं आहे आणि यावर्षी तसं काही होण्याची शक्यता कमी आहे. हेही मी आपल्याला पूर्वी माझा बळीराजावरती सांगितलेलं होतं. जे काही व्ह्यूअर्स आपल्या माझा बळीराजावरती जे व्हिडिओ मी टाकतो ते संपूर्ण व्हिडिओ पाहतात. लक्षात घ्या मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ त्यांना नक्कीच सगळी माहिती ही व्यवस्थित कळते आणि त्याचा फायदा हा नक्कीच कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना होतो. तर आता इकडे साऊथकडील परिस्थिती आपण पाहूयात. हैदराबाद येथे 72+ गाड्यांची आवक होती. ॲस्ट्रा सुपर बिग माल 2800 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग साईज कांदा 2500 ते 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल साईज कांदा 2400 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 2000 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1600 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1000 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर सिंगल पत्ती कांदा 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डॅमेज मिक्स कांदा 1200 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला. तर बेंगलोर येथे 49,050 गोण्याची आवक ही होती. डबल पत्ती कांद्याचे फुलगोळा साईज कांद्याचे काही लॉट 3200 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 34 रुपये किलोपर्यंत बेंगलोर येथे कांदे विकलेले आहेत. तर बिग साईज माल 3000 ते 3100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्का साईज कांदा 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला.
मिडियम कांदा 2500 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 2200 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1800 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चिंगडी चोपडा 1000 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगल पत्ती डिस्कलर ॲव्हरेज क्वालिटी कांदा 2200 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिजापूरचा माल 2000 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, बेंगलोर येथे मात्र कांद्याच्या दरामध्ये आज किलो मागे आपल्याला 1 ते 2 रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली दिसून येत आहे. म्हणजे उत्तरेकडेही जर पाहिलं तर मार्केटमध्ये सुधारणा आहे, साऊथकडे पाहिलं तरही मार्केटमध्ये आपल्याला थोडी सुधारणा ही दिसून आलेली आहे. एकूणच जर बाजाराची परिस्थिती आपण पाहिली तर मात्र आज बाजारामध्ये आपल्याला जिथे आवक मापात आहे तिथे सुधारणा दिसून आलेली आहे. सध्याची परिस्थिती तशीच आहे. आवक मापात ठेवा आणि कांद्याला दर मिळवा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.